देवाचा महिमा असो, पाचारण करणाऱ्याची विश्वासूपणा। तुम्हाला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करीलच। 1 थेसल 5:24। पौलाने तिमोथेयाला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात आपण विश्वासार्हतेचे एक वचन वाचतो की जरी आपण विश्वास ठेवला नाही तरी देव आपल्याशी विश्वासू राहतो, कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही। आपल्या मुख्य वचनात आपल्याला एक विशेष गोष्ट देखील दिसते। देव केवळ ज्यांना बोलावले त्यांच्याशीच विश्वासू नाही, तो त्यांना बोलवण्याचा उद्देश पूर्ण करण्याचे वचन देतो। स्वर्गीय पाचारणाचे भागीदार असलेल्या पवित्र बांधवांना दिलेले हे आश्वासन आहे। म्हणून देवाचे वचन या बांधवांना त्यांचे पाचारण आणि निवडी पडू नये म्हणून प्रयत्न करण्याची विनंती करते, कारण अशा प्रकारे त्यांना आपल्या प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्ताच्या सार्वकालिक राज्यात भरपूर प्रवेश दिला जाईल। पौलाने इफेसरांना लिहिलेल्या पत्रात आपल्याला काही गोष्टी माहीत असायला हव्यात असे सांगितले आहे, म्हणजे त्याच्या पाचारणाची आशा काय आहे आणि संतांमध्ये त्याच्या वैभवी वारशाची संपत्ती काय आहे हे जाणून घेणे। म्हणजेच आपल्याला हे ज्ञान असले पाहिजे की आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करण्यासाठी बोलवण्यात आले आहे। हे अनुभवण्यासाठी आपल्याला त्याचे आपल्यासाठी असलेल्या महान सामर्थ्याची जाणीव असणे आवश्यक आहे, कारण त्याचे गौरव मिळवणे हे आपल्या क्षमतेने नाही तर देवाच्या महान सामर्थ्याने आहे। देव अशा गटाला बोलावतो जो त्याच्यावर प्रेम करतो, ज्यांच्याबद्दल तो आधीच जाणत होता त्याने त्याच्या उद्देशाप्रमाणे पूर्वनियोजित देखील केले। ज्याने येशू ख्रिस्ताद्वारे सर्व काही निर्माण केले, जगाच्या सुरुवातीपासून देवामध्ये लपलेले होते, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्यांनी ठरवलेल्या अनंत काळाच्या उद्देशानुसार मंडळीला दैवी रहस्याची सहभागिता कळावी। हा दैवी उद्देश असा आहे की आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव मिळावे, कारण आपल्याला सुवार्तेद्वारे तारण मिळावे म्हणून बोलावण्यात आले आहे। अधिक स्पष्टपणे विचार करायचा तर एखाद्या व्यक्तीचा जन्म होण्यापूर्वीच देवाला त्याची स्थिती माहीत असते। तो त्यांना त्यांच्या चारित्र्यानुसार आधीच ओळखतो आणि पूर्वनियोजित करतो। उदाहरणार्थ एसाव आणि याकोबच्या स्वभावानुसार देव एसावाचा द्वेष करत असे पण याकोबावर प्रेम करत असे। जेव्हा देव माणसांकडे बघतो तो काहींना त्याच्यावर प्रेम करणारे म्हणून पाहतो, जे त्यांच्या जीवनातील अनुभवांद्वारे स्वतःला ख्रिस्ताचे गौरव मिळवण्यास प्रोत्साहन देतात, कारण तो त्यांना पूर्वनियोजित करतो। जेव्हा ख्रिस्त जो आपले जीवन आहे तो प्रगट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल। ज्यांना ही आशा आहे ते पूर्वज्ञात आहेत, ज्यांना देवाने पूर्वनियोजित केले होते। ज्यांना देवाने पूर्वनियोजित केले आहे त्याने त्यांना स्वर्गीय पाचारणाचे भागीदार बनवले आणि सुवार्तेद्वारे त्यांना तारणासाठी बोलावले। जेव्हा ते विश्वास ठेवतात आणि बाप्तिस्मा घेतात तेव्हा त्यांचे तारण होते, त्यांना विश्वासाने नीतिमत्व प्राप्त होते। मग देव त्यांना त्याचा पवित्र आत्मा देतो आणि आत्म्याद्वारे त्यांना पवित्र करतो आणि त्यांना पवित्र बंधू बनवतो। ख्रिस्ताने स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले, जेणेकरून तू स्वतःला एक गौरवशाली मंडळी सादर करेल आणि अशा प्रकारे हे पवित्र बांधव मंडळीत जोडले जातात। प्रभू स्वतः मंडळीमध्ये दररोज अशा लोकांना जोडत होता ज्यांना वाचवले पाहिजे। असे असूनही ज्या देवाने त्यांना पाचारण केले त्याने नीतिमत्व ठरवले, ज्याला नीतिमत्व ठरवले त्याने त्यांना गौरव देण्यास नेले, त्याद्वारे पाचारण केलेल्यांप्रती त्याची विश्वासूता प्रकट केली। राजा शलोमोन देवाने आधीच ओळखले होते आणि पूर्वनियोजित होते आणि देवाने त्यांना प्रेम केले होते, पण नंतर त्यांना नाकारण्यात आले। जेव्हा आपण मनुष्याच्या स्थितीचा विचार करतो, जे आदामाच्या पापामुळे चांगले आणि बरोबर ओळखण्यासाठी देवासारखे बनतात, त्याच्या हृदयातील विचारांची कल्पना सतत वाईट असल्याने चांगले निवडण्याऐवजी तो नेहमीच वाईट निवडत असे। राजा शलोमोनानेही वाईट निवडून देवाचे आज्ञा न पाळून आपले हृदय परमेश्वरापासून दूर केले, म्हणून देवाने त्याला नाकारले। हा आपल्यासाठीही एक नैतिक धडा आहे। आपल्यामध्ये गौरवाचा त्याचा दैवी उद्देश साध्य करण्यासाठी देव 2 गोष्टी करतो। प्रथम, शांतीचा देव ज्यांना बोलावले आहे त्यांना पूर्णपणे पवित्र करतो। जो देवापासून जन्मला आहे तो पाप करत नाही, कारण देवाचे विष त्याच्यामध्ये राहते, कारण तो स्वतःचे रक्षण करतो। जर आपण पाप केले, आमचा पित्याजवळ एक वकील आहे, नीतिमान येशू ख्रिस्त। जर आपण आपले पाप कबूल केले, देव विश्वासू आणि न्यायी आहे आणि येशूच्या रक्ताद्वारे तो आपल्याला क्षमा करतो आणि सर्व अनितीपासून शुद्ध करतो। म्हणून
जेव्हा आपण खऱ्या धर्मांतराने आणि पश्चातापाने येशू ख्रिस्ताला आपल्या पापांची कबुली देतो, तेव्हा त्यापासून आपल्याला मुक्त करा, पित्यासमोर आपल्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे. येशूने आपल्याला त्याच्या रक्ताने शुद्ध केले, ज्यामुळे आपल्याला डाग आणि अशुद्धीपासून मुक्त केले. आपल्या देवाची प्रथम इच्छा आहे की आपण निष्कलंक दिसावे आणि आपण त्याच्यासमोर शांतीत सापडावे. जेव्हा आपण कोकराच्या वधू म्हणून उभे राहू, तेव्हा आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करण्याची कृपा मिळेल. त्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी फक्त वधूसाठी ही कृपा प्रकट होते. म्हणून आपण आत्तापासूनच या कृपेसाठी आपली पूर्ण आशा ठेवूया. दुसरे म्हणजे आपला आत्मा आणि शरीर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी निर्दोष राखले जाईल. त्याच्या इच्छेच्या सदिच्छेनुसार येशू ख्रिस्ताने आपल्याला दत्तक घेण्यासाठी आधीच नेमले होते. जगाच्या स्थापनेपूर्वी त्याने आपल्याला त्याच्यामध्ये निवडले आहे, यासाठी की आपण त्याच्यासमोर प्रेमाने पवित्र आणि निर्दोष असावे. आपला तारणहार देव आपल्याला पडण्यापासून वाचवण्यास सक्षम आहे आणि त्याच्या गौरवाच्या स्थितीसमोर मोठ्या आनंदाने निर्दोष सादर करण्यास सक्षम आहे. म्हणून आपला संपूर्ण आत्मा, जीव आणि शरीर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत निर्दोष राखले जाईल. ख्रिस्त आपल्यासमोर सुरकुत्या आणि डाग नसलेली मंडळी सादर करेल. म्हणून आपल्या देवाची दुसरी इच्छा अशी आहे की आपण निर्दोष आहोत. त्याच्या प्रकटीकरणाच्या वेळी प्रकट होणाऱ्या कृपेने आपण पांढरे वस्त्र घालू. अशा प्रकारे तो आपल्याला दोन गोष्टींबरोबर सादर करेल. पहिले म्हणजे निष्कलंक, दुसरे म्हणजे निर्दोष. अशा प्रकारे आपल्याला दोन विशेष वस्त्र परिधान करण्याची कृपा मिळेल. पहिले स्वच्छ, दुसरे पांढरे. आपल्याला पवित्र करणाऱ्या आणि निर्दोष बनवणाऱ्या विश्वासू देवाकडून आपल्याला हे दोन्ही अनुभव मिळावेत. आपले रक्षण करण्यासाठी आपला देव जशी कोंबडी आपल्या कोंबड्यांना पंखाखाली एकत्रित करते, तशी तुमची मुले म्हणजे आपण नाही तर तुमचा अंतर्मन येण्यास कितीतरी वेळा पंखाखाली एकत्रित करत होती, पण तुम्ही तसे केले नाही. आपली मुले म्हणजे आपण नाही तर आपला अंतर्मन होय. हा अंतर्मन आहे, अन्यथा एक पुरुष बालक जो अचानक देवाकडे किंवा त्याच्या सिंहासनाकडे नेला जातो. जेव्हा आपला येशू आपल्याला त्याच्या पंखाखाली गोळा करायचा, तुम्ही करणार नाही. आपण जे एखाद्या वेळी इच्छुक होतो, नंतर अनिच्छुक का झालो, याचा विचार केल्यास आपल्याला काही गोष्टी समजू शकतील. आपला येशू त्यांच्याबद्दल म्हणतो की त्याने प्रवाद्यांना मारले आणि त्यांच्याकडे पाठवलेल्या सेवकांना दगडमार केला. दैवी सल्ला आणि भविष्यवाणीद्वारे जे आपल्याला मिळते ते दैवी सिद्धांत आणि देवाचे वचन आपण नाकारू नये. आपण भविष्यवाण्यांना तुच्छ समजू नये, कारण कोणत्याही भविष्यवाणीचा अर्थ व्यक्तिगतपणे लावला जात नाही किंवा तो मनुष्याच्या इच्छेने येत नाही, तर देवाचे पवित्र पुरुष पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन बोलतात. येशू स्वतः म्हणतो की जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करतो त्याला कधीही क्षमा मिळणार नाही, तर तो सार्वकालिक शिक्षेच्या धोक्यात आहे. इतकेच नाही तर येशूने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करणारे आणि शिकवणाऱ्या नियुक्त सेवकांना दोष देणारे किंवा त्यांची थट्टा करणारे किंवा संकोच करणारे आपण असू नये. जर आपण त्यांना स्वीकारले नाही तर आपण येशूला आणि आपल्या देवाला नाकारतो. म्हणून आपण त्यांचा आदर करूया आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे आणि देवाच्या वचनानुसार जगण्यास स्वतःला प्रोत्साहन देऊया. येशूची मेंढी त्याची वाणी ऐकतात आणि त्याचे अनुसरण करतात, कारण देव त्यांना आपल्या हातात लपवून त्यांचे रक्षण करतात आणि ते कधीच नष्ट होणार नाहीत, उलट त्यांना अनंतकाळाचे जीवन देतात. देवाच्या वचनावर प्रेम करणाऱ्यांना त्रास होणार नाही आणि त्यांचे रक्षण केले जाईल. त्यांना अतिशय शांती मिळेल आणि त्याच्या आगमनाच्या वेळी ते त्याला शांतीत आढळून येतील. तसेच आपला विश्वासू देव त्याद्वारे आपल्याला किंवा मंडळीला पवित्र आणि निर्दोष म्हणून सादर करेल, कारण त्याने त्यांना गौरव मिळवण्यासाठी आणि स्वतःला गौरवाने सादर करण्यासाठी बोलावले आहे. कारण देवच मोठ्या पुत्रांना गौरवात आणतो. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमत्वही ठरवले आणि ज्यांना नीतिमत्व ठरवले त्यांना त्याने गौरवही दिले. म्हणून जेव्हा ख्रिस्त जो आपले जीवन आहे तो प्रगट होईल, तेव्हा आपण मंडळी म्हणून त्याच्याबरोबर गौरवात प्रगट होऊ. तुम्हाला बोलावणारा देव विश्वासू आहे. तो आपल्यामध्ये त्याच्या पाचारणाची आशा पूर्ण करेल. आपला विश्वासू देव आपल्याला मार्गदर्शन करो, आशीर्वाद देवो आणि आपल्या जीवनात त्याची निष्ठा पूर्ण करो.